Good afternoon, all. As I am now also going to teach the machine drawing subject. Already two units has been discussed by one by Kohli sir and other by Vihan Mane sir. Now the latter part, that is another unit, limit speed tolerances, that we will discuss today. Just anybody can give me the respond that I am audible to all. Am I audible? Yes, sir, you are audible. Okay. The part has been said that I am audible. Now आता हे एक युनिट आहे लिमिट स्पीड टॉलरन्सेस, तसं खूप वास्ट आहे, पण थोडक्यात आपण ओव्हरऑल युनिट पाहणार आहोत आणि त्या युनिटवरचे प्रॉब्लेम्स आपण समजून घेऊन ते प्रॉब्लेम्स तुम्हाला शीटवरती ड्रॉ करायचे. लिमिट स्पीड टॉलरन्सेस हा तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला समजेल त्या भाषेत थोडं मराठीतून पण मी जास्तीत जास्त बोलणार आहे. सुरुवात करूया आपण टॉलरन्स पासून. The PPT has been shared. The title has been introduction to tolerances. एक कंपोनेंट दिलेला आहे आणि त्या कंपोनेंटला सर्टन ड्रॉइंग आहे. As far as this subject is concerned, machine drawing subject, earlier I have taken this subject for four years when it has the theory paper of 100 marks and 4 hours theory paper duration. तर 4 तासाचा पेपर होता त्यावेळेस मी हा सब्जेक्ट घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता लेटेस्ट 2-3 वर्षापासून या सब्जेक्टला थेरी पेपर कॅन्सल केलेला आहे, थेरी टीचिंग पण कॅन्सल केलेली आहे, प्रॅक्टिकलसाठी हा सब्जेक्ट लिमिटेड केलेला आहे आणि याला टर्म वर्क आहे 25 मार्कचं आणि याच्यासाठी 6 युनिटवरच्या 6 शीट आणि शेवटची जी शीट आहे असेंब्ली आणि डिटेल्स, त्या दोन्ही असेंब्लीची सेपरेट आणि डिटेल्सची सेपरेट अशा 7 शीट तुम्हाला ड्रॉ करून सबमिट करायचे आहे. एक शीट आहे की ज्याचं टायटल आहे लिमिट स्पीड टॉलरन्सेस. नाउ कमिंग टू द अगेन टॉपिक, टॉलरन्सेस म्हणजे काय, लिमिट्स म्हणजे काय, फिट्स म्हणजे काय, हे थोडक्यात आपण 5-10 मिनिटात बघणार आहोत आणि नंतर राहिलेल्या वेळेमध्ये आपण प्रॉब्लेम डिस्कस करणार आहोत. मी तुम्हाला पीपीटी शेअर करणार आहे. ऍज इट इज पेपरमध्ये जे पीपीटी मध्ये जे तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील आणि त्याचे सोल्युशन्स असतील ते ऍज इट इज तुम्ही समजून घेऊन ते रिड्रॉ करायचे शीटवर. फुल इम्पेरियल शीट, त्या फुल इम्पेरियल शीटच्या फ्रंट साइडला 2 प्रॉब्लेम्स आणि बॅक साइडला 2 प्रॉब्लेम्स, असे 4 प्रॉब्लेम्स एका शीटवर, फ्रंटला बॅक आणि बॅक साइडला 2, फ्रंटला 2 आणि बॅक साइडला 2, असे 4 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. नाउ कमिंग टू दी अगेन द मेन इम्पॉर्टंट पॉइंट, टॉलरन्स. आता टॉलरन्सची काय गरज आहे, टॉलरन्स म्हणजे काय. आता जर कंपोनेंट पाहिला, एखादा इंडस्ट्रियल कंपोनेंट असू शकतो, इट हॅज ऍप्लिकेशन इन व्हेरियस fields. Now we are not going into detail what is that part and where there is application, पण या पार्टला तुम्हाला पाहिलं तर लक्षात येईल. तुम्ही जर फुल स्क्रीन किंवा झूम वगैरे केलं तर याला काही ठिकाणी टॉलरन्सेस आहेत. जे बोर आहे त्या बोरला टॉलरन्स आहे, याचे जे सायझेस आहेत त्याला टॉलरन्स आहेत. तर टॉलरन्स म्हणजे काय हा प्रश्न पहिल्यांदा तुम्हाला आलेला असेल. तुम्हाला एमक्यूसी मध्ये पुन्हा एकदा ह्याचं सगळ्याचं रेप्युटेशन असणार आहे. लिमिट स्पीड टॉलरन्सेस हा युनिट एमक्यूसी अंडर पण तुम्हाला असणार आहे. तर टॉलरन्सेस म्हणजे काय हे समजण्यासाठी आपण थोडं हे जे स्लाइड्स आहेत त्याच्यामध्ये थोडं पाहणार आहोत. तर कोणताही पार्ट ज्यावेळेस आपण डिझाईन करतो, कोणताही पार्ट डिझाईन करतो, तर तो जो डिझाईन करतो तो एक्झॅक्टली साईजला प्रोड्यूस करणं. आता एक्झॅक्ट साईज म्हणजे काय, समजा एखादा बार असेल, त्या बारचं समजा 40 mm, आपण जनरल डायमेन्शन काय म्हणतो, बार हॅज दी 40 mm डायमेन्शन.
So 40 mm is very what you can say superficial dimension. Superficial in the sense, ही terminology मी वापरतो, superficial in the sense we are not considering here close tolerances if we are having only the tolerances in EMM. पण जे इंडस्ट्रियल कंपोनेंट किंवा काही कंपोनेंट्स असतात तर त्याला जे सायझेस रिक्वायरमेंट असतात तर ते मायक्रॉन मध्ये, नॉट इन EMM, मायक्रॉन मध्ये सायझेस एक्सपेक्टेड असतात. म्हणजे जर एखादा बोर असेल किंवा एखादा शाफ्ट असेल तर त्या शाफ्टचा एक पर्टिक्युलर 10 मायक्रॉन मध्ये किंवा 10 to 20 मायक्रॉन मध्ये, म्हणजे त्या साइज मध्ये 10 to 20 मायक्रॉन, बिटवीन 10 to 20 त्याचं लिमिट पाहिजे किंवा त्याचं मेजरमेंट केलं तर ते त्या साईजला मिळालं पाहिजे. इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस तुम्हाला जर एखादा कंपोनंट MM मध्ये प्रोड्यूस करायचा असेल, यू कॅन इझिली प्रोड्यूस दॅट पार्ट ऑन एनी मशीन विथ द MM डायमेन्शन. पण MM च्या खाली 0.1 MM म्हणजेच 1 मायक्रॉन, 0.10 MM म्हणजेच 10 मायक्रॉन. तर जर त्याचे सायझेस म्हणजे एका MM चा 1000वा भाग म्हणजे एक मायक्रॉन, एका MM चा 100वा भाग म्हणजे 10 मायक्रॉन. म्हणजे एवढ्या क्लोजर जर टॉलरन्स पाहिजे असेल त्या कंपोनेंटला, त्या शाफ्टला, त्या बोरला, त्या साईजला, तर तुम्हाला त्या ॲक्युरेसीची मशीन लागते. आणि इट इज अ डिफिकल्ट टू प्रोड्यूस द एक्झॅक्ट साईज ऑन एनी मशीन इररेस्पेक्टिव्ह ऑफ द न्यू मशीन. कोणत्याही मशीनवर जर तुम्हाला डायमेन्शन्स ती एक्झॅक्ट प्रोड्यूस करायची असेल तर त्याला लिमिटेशन असते. मशीनची काही कॅपॅसिटी असते, लिमिटेशन असते, ॲक्युरेसी, प्रिसिजन असते. काही ह्युमन हँडलिंगची कॅपॅसिटी असते, लिमिटेशन्स असते. आणि इट्स डिफिकल्ट टू प्रोड्यूस द कंपोनेंट विथ एक्झॅक्ट डायमेन्शन. से 50.13 हे जर डायमेन्शन असेल पाहिला पण, तर ते एक्झॅक्ट डायमेन्शन प्रोड्यूस करणं खूप अवघड आहे. कुठलंही एक्झॅक्ट डायमेन्शन प्रोड्यूस करणं खूप अवघड आहे आणि ते अचीव्ह होत नाही. मग हे जे लिमिटेशन आहे ते ओव्हरकम करण्यासाठी ही टॉलरन्सिंग सिस्टीम एक्झिस्ट मध्ये आणली. तर टॉलरन्सिंग सिस्टीम म्हणजे काय, आपण एक्झॅक्ट डायमेन्शन प्रोड्यूस करू शकत नाही, पण एक विदिन लिमिट वी कॅन प्रोड्यूस दॅट. आता इथं टॉलरन्स दिलेले आहे बघा, टॉलरन्सची डेफिनेशन दिलेली आहे. द अलोएबल डेव्हिएशन फ्रॉम द स्टँडर्ड, दॅट इज द रेंज ऑफ व्हेरिएशन परमिटेड इन मेंटेनिंग अ स्पेसिफाईड डायमेन्शन इन अ मशीन पीस. तर इथं बघा, हे टॉलरन्स, हे जे हॅचिंग केलेलं आहे टॉप साइडला ते टॉलरन्स आहे. आणि बिलो द टॉलरन्स देयर इज अ लोअर लिमिट आणि फ्रॉम द डेटम सरफेस अँड फ्रॉम डेटम सरफेस टू द upper size of the tolerance, that is the upper limit. So difference between the upper limit and lower limit is the tolerance. So within that tolerance we can easily able to produce any component. So it means within the 10 micron, within 20 micron, within 15 micron, within 30 micron, within 40 micron, we can produce any component with that much variation, because exact. And here we are assuming we don't have to produce one component, we have to produce component in mass scale, say 100 quantity, 1000 quantity, 10,000 quantity. तर या क्वांटिटी मध्ये जर तुम्हाला कंपोनेंट, कोणताही कंपोनेंट प्रोड्यूस करायचे असतील तर तुम्हाला एक्झॅक्ट साईजला, म्हणजे मायक्रॉन मधल्या एक्झॅक्ट साईजला ते प्रोड्यूस करणं अवघड होतंय. त्यासाठी हा टॉलरन्स आपण त्याला देत असतो. आणि विदिन टॉलरन्स इफ द पार्ट इज प्रोड्यूस then it is acceptable. So that is the allowable deviation. So that much deviation we can allow. So here the basic size may be this is the shaft, and the basic size may be the 50 mm diameter. The lower size is 50.000,
and the upper limit is 50.020, means from not to not 20, means the part has to be have the 20 tolerance, 20 micron tolerance. तर 50.000 हे लोअर लिमिट आणि 50.020 हे हायर लिमिट, आणि त्याच्यामधला जर आपण डिफरन्स पाहिला तर 20 मायक्रॉनचा होतो. तर 20 मायक्रॉन, within 20 micron it is possible to get the accuracy on the CNC machine, on any machining center or VMC machine, HMC machine. So for that reason we have to give tolerances on the functional use of the part. म्हणजे जिथे जिथे फंक्शन आहे, जिथे जिथे त्याचं मेटिंग का वर्क आहे किंवा फंक्शनल यूज आहे, त्या ठिकाणी आपण त्याला टॉलरन्स देत असतो. दॅट इज द टॉलरन्स, दॅट इज द अलोएबल डेविएशन, दॅट इज द allowable deviation from a standard. We cannot give the exact dimension, but we can produce the part within allowable deviation, and that is easier. So that's why this tolerance term has came into existence. त्यासाठीच आपल्याला टॉलरन्स हा प्रत्येक कंपोनंटला, प्रत्येक साईजला द्यावा लागतो. तर ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की हे वेगवेगळे जे डायमेन्शन्स आहेत त्याच्यामध्ये काही टॉलरन्सेस आहेत, त्याच्यामध्ये काही टॉलरन्सेस आहेत, आणि ते टॉलरन्सेस दिल्याशिवाय तुम्ही कंपोनंट प्रोड्यूस करू शकत नाही. आता लिमिट्स म्हणजे काय? लिमिट्स फिट टॉलरन्सेस, आपल्या चॅप्टरचं नाव आहे लिमिट्स फिट टॉलरन्सेस. तर लिमिट हे अप्पर लिमिट, हे जे टॉप साइज आहे टॉलरन्सची, दॅट इज द अप्पर लिमिट फ्रॉम द डेटम, and the below size of the tolerance, that is the lower limit. So there is an upper limit and lower limits. So parts should be produced within the exact size of the part should fall into this tolerance limits. तर हे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटच्या इन बिटवीन तुमचा कंपोनंट असेल, म्हणजे 50.001, 50.002, 50.010, 50.015, 50.019 अप टू 50.020. जर 20 मायक्रॉन टॉलरन्स असेल तर अशा पद्धतीने व्हेरिएशन ते परमिसिबल आहे, अलोएबल आहे. दॅट इज द टॉलरन्स. नाउ टॉलरन्स, देन लिमिट्स अँड देन फिट्स. तर फिट्स हा वेगळा पार्ट आहे. फिट्स म्हणजे ज्यावेळेस दोन मेटिंग पार्ट्स असतात, तर त्या दोन मेटिंग पार्ट्स मध्ये एक इंटेन्शनल गॅप असतो, तर तो गॅप म्हणजे नथिंग बट दी फिट. दॅट गॅप इज नथिंग बट दी फिट. सो देयर हॅज बीन 3 टाइप्स ऑफ द फिट: क्लिअरन्स फिट, ट्रान्झिशन फिट आणि इंटरफरन्स फिट. पिस्टन स्लाइड्स इनटू दी सिलेंडर. ती जाहिरात आपण कॅस्ट्रॉलची पाहतो, पिस्टन रेसिप्रोकेट्स इनसाइड दी सिलेंडर ऑफ दी आयसी इंजिन. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की देयर इज अ क्लिअरन्स फिट. ड्यू टू दॅट क्लिअरन्स द पिस्टन स्लाइड्स इनटू दी cylinder. So that fit maintain is that intentional gap maintain is nothing but the clearance fit. In sometimes there is a for the time being we have to make the assembly in such a way that we have to make it press fitted. तर काही असेंब्ली ठिकाणी काही प्रेस फिटिंग आपल्याला पाहिजे असतं. ते प्रेस फिट इज नथिंग बट द इंटरफरन्स फिट. सो विदिन टॉलरन्स the size of the shaft is more than the size of the hole, and in that type if we are fitting the shaft into the hole, then that kind of fit is the interference fit. त्यावेळेस ठोकून एखादा कंपोनंट आपल्याला बसवायचा. and now for the time being it has been permanent. जसं की बुशेस मध्ये बघा, त्या बॉडीमध्ये लायनर जे बुश असते ते प्रेस फिट असते, आणि लायनर बुशच्या आणखीन मध्ये जे असते ते रिन्युएबल बुश असतो. that renewable bush and liner bush has the clearance fit, but the frame or the body and that liner has the interference fit. तर interference fit म्हणजे प्रेस फिट, ठोकून बसवणे, and in between these two there is a transition fit. In between these two is the transition fit. So these are the fits. Now there has been the unilateral tolerances and bilateral tolerances. Before that
we'll see some terminology. हे डायग्राम जर पाहिले तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल इथे एक इमॅजिनरी एक लाईन आहे ते दॅट इज द झिरो लाईन और लाईन ऑफ झिरो डेविएशन आहे. हा जो पार्ट आहे तो शार्प पार्ट आहे, हा जो अदर पार्ट आहे तो होल पार्ट आहे, आणि या दोन्हीच्या मध्ये देयर इज अ सम गॅप अँड शार्पचा टॉलरन्स हा रेड कलरचा वेगळा आहे आणि होलचा टॉलरन्स हा वेगळा आहे, हा ब्राऊन कलरचा वेगळा आहे. अँड दिस येलो कलर दॅट इज नथिंग बट इट इज द फिट मेंटेन and that fit may be the clearance fit here. That fit is the clearance fit. But this has been the zero line is considered as a basic size. They have basic size. तर whole basic system होलचं जे बिलो साइज आहे किंवा एकदम बॉटम साइज आहे दॅट हॅज बीन कन्सिडर ॲज अ बेसिक साइज. आणि बेसिक साइजच्या इथं वर हा टॉलरन्स आहे, बेसिक साइजच्या वर होलला टॉलरन्सेस आहेत. There is a mating of these two parts, shaft and the hole, and this is the minimum diameter. A minimum diameter आहे, and this one is the maximum diameter. So here is the upper limit and lower limit of that shaft. In the similar sense, there is a upper deviation and lower deviation for the hole also. So this much is the total tolerance for the hole, and this is the basic size. This is the upper deviation and this much is the lower deviation. Allowance term, it is the difference between the basic dimension ऑफ द मेटिंग पार्ट. म्हणजे इंटेन्शनल गॅप असेल तर त्याला अलाउन्स म्हणायचं. इंटेन्शनल गॅप, इथं शार्प दिसतोय, इथं होल दिसतोय, हा होलचा टॉलरन्स आहे, हा शार्पचा टॉलरन्स आहे, अँड इन बिटवीन दॅट देर इज अ गॅप, अँड दिस गॅप इज नथिंग बट द अलाउन्स. समटाइम्स देर इज अ गॅप, समटाइम्स देर इज अ नो गॅप. इन दॅट केस देर इज अ इंटरफरन्स फिट. आता बायलॅटरल आणि युनिलॅटरल टॉलरन्सेस बघा. एक समजा साइज 20 आहे आणि 20 प्लस मायनस 0.5, 20 प्लस मायनस 0.5. तर याचं मिनिंग काय होते बघा. इथं याचं मिनिंग होते 20, दिस साइज इज 20 इज इन mm and this 0.5 minus 0.5 plus minus means minus 0.5 and plus 0.5 means total tolerance is 10. Means parts should be produced from 19.95 to 20.05. तर ह्या साइज मध्ये तुमचा पार्ट प्रोड्यूस झाला पाहिजे, then it is acceptable, otherwise the part is rejected. So here this 20 is the basic size and 20 चा plus minus आहे, that is why it has been called as a bilateral tolerance. आता unilateral म्हणजे बघा, ज्यावेळेस either it is of the plus side or it is of minus side, then it is a unilateral. तर ह्या केस मध्ये बघा 20 ही बेसिक साइज आहे आणि ज्याचं लोअर लिमिट 0 आहे आणि हायर लिमिट नॉट 15 म्हणजे 0.5 हायर लिमिट आहे. हियर देयर इज सम व्हॉट यू कॅन से प्रिंटिंग मिस्टेक. हियर 0.5 आणि इथं 0.05 केलेलं आहे, त्याच्यामुळे इथं 20.5 पाहिजे होतं. 0.5 मीन्स 500 मायक्रॉन टॉलरन्स. So 20.00 to 20.500, 20.000 to 20.500. So that should be the. तर इथं टोटली प्लस आहे, दोन्ही साइडला 20 हे प्लस आहे आणि 20.5 हे पण प्लस आहे. इथं 0.05 that is incorrect, that is a printing mistake, because here they have given plus 0.5 not
0.05, तर इथं 0.5 आहे, 0.05 असं नाही, त्यामुळं 0.5 ला इथं पण इथं 0.5 आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहे. तर हा 500 मायक्रॉनचा टॉलरन्स आहे, 500 मायक्रॉनचा टॉलरन्स आहे. इट मे बी ऑफ 500 मायक्रॉन, इट मे बी ऑफ 50 मायक्रॉन, depending on the application requirement. So it is on the plus side. Even it is when it is on negative side, then also it is considered as a unilateral tolerance. But when it is negative as well as for positive side, then it is a bilateral tolerances. इथं प्लस 0 आहे, हे मायनस ला आहे 5 मायक्रॉन. So it is again this unilateral tolerances. Here this is a bilateral tolerances. Here it is again minus minus unilateral tolerances. See, here the symbol shows plus, but here it is the minus minus. We can consider here 0.0 as a minus, and this is again minus minus unilateral tolerances. Now coming to the main point, why we need to study the limit speeds and tolerances. तर ज्यावेळेस आपण इंजिनिअरिंग शिकतोय, इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही इथून पुढे इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस जाल त्यावेळेस इंडस्ट्रियल ड्रॉइंग असतं. तर ते इंडस्ट्रियल ड्रॉइंग तुम्हाला समजलं पाहिजे बाय लुकिंग. ड्रॉइंग इज नथिंग बट द कन्सिडर ॲज अ लँग्वेज ऑफ एन इंजिनियर. सो टू know for you, because you are going to become an engineer, to know the engineer's language, you should know the drawing, and drawing itself has its own language. At civil drawing is some different part, architectural drawing, draftsman drawing. Here this industrial drawing is a different part. Now to read the drawing and understand the component, it is needed to know the conventions, to know the limits, speed, tolerances, these concepts from the subject point of view. तर तुम्हाला इंडस्ट्रीतलं ड्रॉइंग पाहिलं तर ते ड्रॉइंग तुम्हाला समजलं पाहिजे. ड्रॉइंग जर समजलं नाही याचा अर्थ तुम्हाला ड्रॉइंग येत नाही. तर इंडस्ट्रीतलं ड्रॉइंग पाहून तुम्हाला ते कॉम्पोनंट काय आहे, कसं आहे, कुठे मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे, किती टॉलरन्स आहे, किती लिमिट्स आहे, किती फिट्स आहे, काय काय त्याचे जॉमेट्री आहे, जॉमेट्रिकल टॉलरन्स. सो दिस इज देयर आर टू काइंड्स ऑफ दिस टॉलरन्सेस. वन इज दिस सिंपल टॉलरन्सेस we can call it as a, which is given in number, and there are certain other tolerances. These are the geometrical tolerances. We can show these geometrical tolerances by certain symbols. So there may be some flatness, straightness, cylindricity, circularity that we can show by the symbols. So that is the geometrical tolerances. The geometrical tolerances and these linear tolerances, this you should know. If you are knowing that, if you have the clear concept, then you can understand the industrial drawing. तर तुम्हाला ते ड्रॉइंग रीड करता येईल, तर ते ड्रॉइंग तुम्हाला समजेल, तर त्याच्यावरती कोणतं ऑपरेशन आहे, किती टॉलरन्स आहे, कुठली मशीन आहे, कशा पद्धतीने ते अचीव्ह केलं जातं हे तुम्हाला समजेल. तुम्हाला जर ड्रॉइंग समजलं नाही तर तुम्हाला ड्रॉइंग वाचता येणार नाही. इवन तुम्हाला एखादा बिल्डिंगचा प्लॅन जरी समजून घ्यायचा असेल तरी तुम्हाला सिम्पली फ्रंट व्ह्यू काय, टॉप व्ह्यू काय, त्याच्या बेसिक टर्म्स किंवा काही सिम्बॉलिक लँग्वेज तुम्हाला माहित पाहिजे. डोअर्सचं नोटेशन कसं असतंय, विंडोजचं नोटेशन कसं असतंय, स्टेअर्सचं नोटेशन कसं असतंय, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू, ह्या गोष्टी जर तुम्हाला माहित असेल तरी तुम्हाला बिल्डिंग ड्रॉइंग तुम्ही रीड करू शकता. सिमिलरली टू रीड द इंडस्ट्रियल ड्रॉइंग, मॅन्युफॅक्चरिंग ड्रॉइंग, you should know the limit, speed, tolerances. Then and then only you can read and you can decide what kind of operation is needed, what kind of machine is needed, and then you can understand the workers are already having the idea, and they are in their idea part, they have already came across with the same kind of drawing, and they are easily they know how to measure and how to produce that component within that tolerances. So they are knowing that, but from the engineering point of view, you should also know
the tolerances, limits, and fits concepts. Now, directly we will solve some of the examples. From the examples, you can clear your concept. तुम्ही हे थोडं वाचा, नेटवर बरंच माहिती आहे. लिमिट्स, फिट, टॉलरन्सेस टाकल्या बरेच तुम्हाला पीपीटी किंवा पीडीएफ मिळतील, त्याच्यामधून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळेल. काही व्हिडिओज पण मिळतील, त्याच्यामधून तुम्हाला युट्यूबवर पण माहिती मिळेल. आता आपण 10 तारखेपर्यंत 10 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला मॅक्सिमम हा सब्जेक्ट कम्प्लीट करायचा आहे. ज्या काही 6-7 शीट आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत. आजचा जो शीटचा जो पार्ट आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. नाऊ coming to the first problem. हा प्रॉब्लेम अशा टाईपचा प्रॉब्लेम, आता तुम्हाला थेअरी एक्झाम नाही पण तुम्हाला हे अशा पद्धतीनं तुम्हाला हे प्रिंट घेऊन तुमच्या शीट मध्ये पेस्ट करायचंय आणि ह्याचं सोल्युशन सेपरेटली रिड्रॉ करायचंय. दिस इज द सोल्युशन अँड दिस इज द प्रॉब्लेम. आता प्रॉब्लेम काय आपण पहिल्यांदा रीड करूया. प्रॉब्लेम काय आहे, रिड्रॉ दी 2 गिवन व्ह्यूज अँड शो दी फॉलोइंग. त्याच्यामध्ये हे बघा एक ड्रॉइंग आहे. हे ड्रॉइंग तुम्हाला वाचता आलं पाहिजे. फर्स्ट इयरला तुम्ही ऑर्थोग्राफिक आयसोमेट्रिक पाहिलेलं आहे. नाउ इट इज द ऑर्थोग्राफिक व्ह्यूज. याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, इथं एक सिलेंडर आहे. एक सिलेंडर आहे. दिस इज ऑल्सो द हाफ सिलेंडर. दिस इज ऑल्सो हाफ सिलेंडर अँड दिस इज द वन rib. This is the one rib which is connecting these two cylinders, and this is another vertical rib is there which is connecting these two cylinders. So two ribs are there which are connected to cylinder. This is one of the component. तर ह्या component ला काही त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन 80 mm is within 0.5 mm. म्हणजे हे 80 mm डिस्टन्स आहे. This 80 mm distance, they have shown this center to center distance is 80 mm. It is within 0.5 mm. म्हणजे 0.5 mm हा टॉलरन्स दिलेला आहे. 0.5 mm हा टॉलरन्स दिलेला आहे. Now 0.5 is the total tolerance they have given. 0.5 is the total tolerance they have given. Now this हे जी तुमची रिक्वायरमेंट आहे, सेंटर टू सेंटर डिस्टन्स 80 mm is to be within 0.5 mm. So 0.5 is the total tolerance. Means if you want to give the bilateral limit, then 0.25 you have to give for the upper size and 0.25 you have to give for the below size, or simply you can put there plus minus 0.25 as a tolerance, and 80 is the basic size. So this question has been solved. हे as it is redraw करायचंय तुम्हाला, आणि हे जे 80 डायमेन्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला हे अशा पद्धतीने टॉलरन्स लिहायचं आहे. 80 is the basic size and plus minus 0.25. 80 this plus minus. तर हे आडवं लिहिलेलं आहे बघा. You have to rotate the mobile and see 80 plus minus 0.25. निगेटिव्हला 0.25 आणि पॉझिटिव्हला 0.25. So total tolerance is 0.5. So this is how the tolerance has been represented on to the. तर ड्रॉइंग मध्ये ह्या दोन्ही सेंटर टू सेंटर डिस्टन्स टॉलरन्स किती आहे, प्लस मायनस 0.25. टोटल टॉलरन्स इज 0.50. तर हा रिप्रेझेंट करायचा आहे. याच्यामध्ये लिमिट्स, फिट, टॉलरन्सेस म्हणजे काय, मला इथं ऍज इट इज ड्रॉइंग करून हे जे लिमिट्स आहेत, फिट्स आहेत किंवा टॉलरन्सेस, सिम्बॉलिक लँग्वेज आहे, हे तुम्हाला रिप्रेझेंट करायचं. दुसरा सेकंड क्वेश्चन बघूया. ऑल होल्स टू हॅव H7 टॉलरन्सेस. All holes to have H7 tolerances. आता होल्स कोणकोणते आहेत बघा. इथे एक होल आहे, 525 चा होल आहे. 525 चा होल आहे. तर इथं 525 लिहिलंय. 525 च्या पुढे इथे H7 तुम्ही लिहू शकता. इथं दुसरं एक होल आहे. सॉरी, आपण दुसरा प्रॉब्लेम घेतला. इथं सेंटर टू सेंटर हे झालं कम्प्लीट. नंतर सेकंड, सरफेस A and B are parallel within 0.4. आता इथं सरफेस A नोट केलाय बघा. हाऊ दे हॅव रिप्रेझेंटेड. सरफेस A इज दिस अँड सरफेस B इज दिस अँड दे आर पॅरलल. हे दोन्ही सरफेसेस. हा सिलेंडर आहे. ह्या सिलेंडरचा एक साइड आहे आणि सिलेंडरची दुसरी साइड आहे. आडवा सिलेंडर केलेला आहे. सिलेंडरची ही बॉटम साइड आणि हे टॉप साइड असं म्हणू शकतो. तर हा A सरफेस आहे, हा B सरफेस आहे
and there is a parallelity between these two surfaces and it is within 0.4 mm. 0.4 mm. आता ए सरफेस इथं त्यांनी प्रश्नामध्ये कसा डिनोट केलाय आणि आन्सर मध्ये आपण कशा पद्धतीने करायचंय बघा. इथं उलटा ट्रँगल म्हणजे ट्रँगलची एक एज सरफेसला टच होईल अशा पद्धतीने आपण त्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं अँड वी हॅव टू मेक इट सॉलिड. वी हॅव टू मेक इट सॉलिड. तर हे सॉलिड केलेलं आहे, सॉलिड डार्क केलेलं आहे ट्रँगल आणि त्याची एज ह्या सरफेसला टच केलेली आणि त्याच्यापासून एक लाईन ड्रॉ केली आणि नंतर एक रेक्टँगल और स्क्वेअर हॅज बीन ड्रॉन. तर हा स्क्वेअर आहे. त्या स्क्वेअर मध्ये सिम्बॉलिकली इथं ए सिम्बॉल हे केलेलं आहे. नाउ दिस शोज दॅट दिस इज द ए सरफेस. दिस इज द ए सरफेस and similarly it has been shown here. This is the solid triangle. One edge is touched to the surface and this has been denoted in this way as a B surface. तर इथं प्रश्नामध्ये कसा तो रिप्रेझेंट केलेला आहे बघा. प्रश्नामध्ये त्यांनी जस्ट अशा पद्धतीने शो केलेला आहे पण तुम्हाला आन्सर मध्ये अशा पद्धतीने शो करायचे. तर दिस इज द बी सरफेस आणि ह्या ए सरफेसला काय म्हणले बघा. दिस ए सरफेस इज पॅरलल. ए सरफेस इज पॅरलल. सो इट इज अ सिम्बॉल ऑफ जॉमेट्रिकल टॉलरन्सेस. तर हे पॅरललिझमचं सिम्बॉल आहे. पॅरलल विथ बी सरफेस विथ टॉलरन्स ऑफ 40 मायक्रॉन 0.4. 0.4 is the 400 micron. So 0.4 here. तर here there is a, in first rectangle there is a symbol. In second rectangle or square block there is a tolerance value and in the third there is a datum surface. म्हणजे हा ए सरफेस पॅरलल आहे within 0.4 with respect to B surface, with respect to this B surface. So this A surface is parallel with B surface within 0.4 tolerance. So this is how we have denoted these geometrical tolerances. तर हे दुसऱ्या क्वेश्चनचं उत्तर आहे. हे आपण रिप्रेझेंट केलं ड्रॉइंग वर. नाउ थर्ड क्वेश्चन. Surface A is to be milled to finish of N8. Surface A सरफेसला मिलिंग करायचे. ए सरफेसला मिलिंग करायचे आणि त्या मिलिंग साठीची जी सरफेस ग्रेड आहे, सरफेस रफनेस ग्रेड आहे दॅट इज N8. हाऊ इट हॅज बीन शोन हियर. तर ह्याच्यासाठी हा जो ए सरफेस आहे तो आणखीन इथे एक्सटेंड केलेला आहे बघा. ए सरफेसची लाईन इथे एक्सटेंड केलेली आहे आणि इथं बघा कशा पद्धतीने एक सिम्बॉल रिप्रेझेंट केलेला आहे. त्या पद्धतीने सिम्बॉल रिप्रेझेंट केलेला आहे आणि इथं हे मिलिंग ऑपरेशन मिल्ड म्हणलेलं आहे आणि ह्या जो N8 टॉलरन्स आहे तो ह्या ट्रायंगलच्या वर केलेला आहे. तुम्हाला हे डायग्राम अशी रोटेट करून हे मिलिंग ज्यावेळेस सरळ दिसतंय का नाही त्यावेळेस जशा पद्धतीने दिसतंय तशा पद्धतीने सिम्बॉल हे तुम्हाला ड्रॉ करायचं. हिअर देयर इज अ लिमिटेशन टू कन्वे. हे जर समजा ही डायग्राम रोटेट केली, लेफ्ट साइड जर रोटेट केली तर हे सिम्बॉल हे मिलिंग ज्यावेळेस तुम्हाला क्लिअर दिसेल त्यावेळेस जे सिम्बॉल दिसतंय तशा पद्धतीने ह्या लाईनला रिप्रेझेंट केलेला आहे बघा. इथं हा ट्रायंगलचा कॉर्नर टच आहे. So this is a symbol of surface roughness. This is a symbol of surface roughness and the milling is the operation. It has been shown and this is the tolerance value of that milling unit. अशा पद्धतीनं हे सिम्बॉल केलेले. बायलॅटरल टॉलरन्स फॉर डायमेन्शन 45 is 2.4 mm. टॉलरन्स 45. बायलॅटरल टॉलरन्स फॉर डायमेन्शन 45. तर डायमेन्शन 45 बघा इथं आहे. तर ह्या 45 डायमेन्शनला तुम्हाला टॉलरन्स किती दिलाय 0.4 आणि बायलॅटरल टॉलरन्स आहे. तर बायलॅटरल म्हणजे इट इज सम फॉर प्लस साइड and some for minus side. So it is a 0.4. It is a 0.4 means 0.4 as a total. So it is 0.2 for the plus side and 0.2 for the minus side. So this has been shown here. 45 plus minus
0.2, 45 plus minus 0.2. तर दिस इज हाऊ इट हॅज बीन शोन हिअर. हे जरा व्यवस्थित क्लिअरली बघा, बुक मध्ये बघा, मशीन ड्रॉइंगचं बुक असेल किंवा कुठलंही बुक असेल किंवा नेटवरून थोडं क्लिअर कट बघा. हे थोडं डोक्यावर लिहिलेलं असतंय 45च्या थोडं साईडला, नॉट इन लाईन विथ 45च्या जसं सुपर स्क्रिप्ट आपण म्हणतो ना, तशा पद्धतीने हे लिहिलेलं असतंय. Now the next question is tolerance on 530 hole is to be H8. 530 होल ला टॉलरन्स काय आहे? H8 आहे. इथे फक्त 530 लिहिलेलं आहे, त्या ठिकाणी इथे तुम्ही फक्त H8 लिहायचं. तर ह्या होलला H8 टॉलरन्स आहे. तर H8 ची एक पर्टिक्युलर व्हॅल्यू असते, H8 ची पर्टिक्युलर व्हॅल्यू असते, त्या व्हॅल्यू मध्ये तुम्हाला हे होल प्रोड्यूस करायला पाहिजे. तर दॅट व्हॅल्यू यू कॅन सी फ्रॉम द बुक. Whatever the value of H8, H1, H2, H3, whatever may be the letters are there, these has certain values and we have to produce the whole within that tolerance of H8. This is how we have to represent the symbols or the conventions or the limits or the fits or the tolerances onto the drawing. तर हे पहिल्याचं सोल्युशन आहे, पहिल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. नाउ सिमिलरली सगळे प्रॉब्लेम्स हे सारखेच आहे, त्यापेक्षा काही खूप वेगळे प्रॉब्लेम नाही. आय डोंट नो वेदर इट इज विजिबल टू यू फ्रॉम द मोबाईल. इफ यू आर लुकिंग दिस फ्रॉम द लॅपटॉप देन इट इज क्वाइट इजियर, बट इफ यू आर लुकिंग फ्रॉम द मोबाईल देन इट इज नॉट that much good. You have to zoom it, I think, somewhat to read the dimensions. आता हा प्रॉब्लेम बघा, हा एक कॉम्पोनंट आहे, या कॉम्पोनंटला सर्टन डायमेन्शन ड्रॉइंग आहे आणि इथे त्यांनी सांगितले की हे रिप्रेझेंट करायचे. पहिला क्वेश्चन आहे सरफेस ए अँड बी शुड बी पॅरलल विदिन 0.3. तर लास्ट प्रॉब्लेमला पण आपण पाहिलं, इथं हा बी सरफेस आहे, हा ए सरफेस आहे, इथे कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलेला आहे बघा. बट यू हॅव टू रिप्रेझेंट इट डिफरंटली. सॉलिड ट्रायंगल काढून एज त्याला टच असलेली पाहिजे, अशा पद्धतीचं तुमचं रिप्रेझेंटेशन पाहिजे. आणि इथं सर्कल मध्ये रिप्रेझेंट केले, पण तिथं तुम्हाला स्क्वेअर ब्लॉक मध्ये आणि विथ स्ट्रेट लाईन तुम्हाला रिप्रेझेंट करायचे. तर हे दोन्ही सरफेसेस एकमेकांना पॅरलल आहे. सरफेस ए अँड बी शुड बी पॅरलल, म्हणजे ए बी ला पॅरलल आहे किंवा बी ए ला पॅरलल आहे विदिन 0.3, विदिन 0.3. तर लास्ट प्रॉब्लेमला जसं पाहिलं तसंच या प्रॉब्लेमला सेम आपण पाहणार आहोत. So this is how the A surface has been denoted, solid triangle, and this is the A surface. This is the solid triangle and this is the B surface. Here it has been shown this A surface ला represent केलेलं आहे बघा. 3 स्क्वेअर आहेत. पहिल्या स्क्वेअर ब्लॉक मध्ये there is a symbol, parallelism symbol. So this A surface is parallel within 0.3 tolerance with respect to the B. This A surface is parallel with the B surface within the 0.30 tolerance. The point, that is the parallelism. That is the parallelism, geometrical tolerance. That is the parallelism of geometrical tolerance. तर हे तुम्ही इथंही रिप्रेझेंट करू शकता. आता इथं प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय सरफेस ए अँड बी शुड बी पॅरलल असं म्हणलेलं आहे. तर हे तुम्ही ऑन द अदर वे पण लिहू शकता. हे ऍज इट इज सेम इकडे घेतलं, या सरफेसला जरी डिनोट केलं, इथं लाईन केली आणि 3 रेक्टँगल काढले तरी चालू शकेल. पण त्यासाठी तुम्हाला पहिल्या रेक्टँगल मध्ये पॅरलल सिम्बॉल, दुसऱ्यामध्ये सेम हे, पण तिसऱ्यामध्ये काय असणार आहे? ए सरफेस असणार आहे. तिसऱ्यामध्ये ए सरफेस असणार आहे. So this is how the parallelism has been shown. Now the second, all holes to have H7 tolerances. होल्स कोणकोणती जी आहेत त्याला फक्त H7 टॉलरन्स द्यायचे. तर 550, 525, this is the hole त्याला टॉलरन्स. then this 516 is the hole. त्या दोन्ही होल साठी टॉलरन्स. याच्यामध्ये बघा 525 आहे, त्याला H7 टॉलरन्स आहे. हे होल आहे 569 H7 फक्त ऍड केले.
काही केलेलं नाही, फक्त जे डायमेन्शन आहे 516 त्याच्या पुढे H7, इथं 525 डायमेन्शन आहे त्याच्या पुढे H7 ऍड केलेलं आहे. दॅट्स ऑल. नाउ द थर्ड इज 16 mm slot to have bilateral tolerance, bilateral dimensions of 0.3 mm. 16 mm slot. 16 mm slot you have to see here. So this is the 16 mm slot. हे 16 mm dimension आहे. हे 16 mm dimension is a bilateral tolerance आहे 0.3. तर 0.3 is the total tolerance. Bilateral means plus minus you have to give half. So 0.15 plus 0.15 and minus 0.15. You have to write here 16. हे कशा पद्धतीने केले बघा. 16 हे डायमेन्शन प्लस मायनस 0.15 प्लस मायनस 0.15. इथं तुम्हाला झूम करून पाहिलं तर हे तुम्हाला दिसेल. तर प्लस मायनस 0.15 हा टॉलरन्स दिलेला आहे स्लॉटला. फोर्थ क्वेश्चन बघा. सरफेस बी टू बी मिल टू वन ट्रायंगल फिनिश. सरफेस बी हे मिलिंग ऑपरेशन आहे आणि त्याला वन ट्रायंगल फिनिश सिम्बॉल आहे. आता इथं बघा हा बी सरफेस आहे डिनोट केलेला, ह्याला हे असा ट्रायंगल दाखवलेला आहे, हे मिलिंगचं ऑपरेशन दाखवलेलं आहे आणि त्याचा टॉलरन्स बघा वन ट्रायंगल फिनिश. वन ट्रायंगल फिनिश, वन ट्रायंगल, टू ट्रायंगल, थ्री ट्रायंगल and four triangle. There are these tolerance grades are there. One triangle, two triangle, three triangle, four triangle. So you may find the different values of the surface roughness from one triangle to four triangle. One triangle म्हणजे comparatively rough, four triangle म्हणजे exactly finished, super finished. So here milling operation gives comparatively rough, and on the other hand grinding operation gives the exact finish to the surface. Surface roughness value is higher. So here one triangle finish, one triangle finish. So one triangle has been represented on to the B surface. So B surface ला one triangle represent केलेला आहे. So one triangle is represented on to the that B surface. So this is how it has been shown. This is how it has been shown. Now next is the 16 diameter holes, two numbers to be coaxial within 0.4. 16 diameter holes. तर हा जो पार्ट आहे हे दोन होल्स आहेत. याचा डायमीटर 16 आहे होलचा आणि ह्या दुसऱ्या होलचा पण डायमीटर 16 आहे. दोन्ही होल्स आहेत. दीज आर कोएक्सियल. दोन्हीचे ऍक्सिस 1 आहे. दोन्हीचे ऍक्सिस 1 आहे. पण दोन्ही पार्ट सेपरेट आहेत. हा लेफ्ट साइडचा पार्ट आहे, हा राईट साइडचा पार्ट आहे. दोन्हीमध्ये गॅप आहे आणि हे होल सेपरेट आहे, हे होल सेपरेट आहे. बट बोथ होल्स आर इन ऍक्सियल. इनसाइड यू बघते आपल्याला एकच होल दिसतंय. इट मीन्स बोथ होल्स आर इन ऍक्सियल. तर त्याची कोएक्सिलिटी म्हणजे कोइन्सेंट्रिसिटी, कॉन्सेंट्रिसिटी और कोएक्सिलिटी इट इज विदिन 0.4. नाउ हाउ इट हॅज बीन शोन यू कॅन सी हियर. तर ह्या होलला एक रिप्रेझेंट केले, ह्या होलला सी लेटरनं रिप्रेझेंट केले, ह्या होलला सी लेटरनं रिप्रेझेंट केले. This hole has been represented with the C, and another hole has been shown by the, this is the concentricity or cylindricity, coaxiality. This is the symbol of coaxiality, and it is with the C surface. This is the datum surface. Datum surface is the with respect to C surface, and the tolerance value is the 0.4, and this is the concentricity or coaxiality. So the symbol concentricity or coaxiality ला symbol काय आहे बघा, two circles are there. Two circles are there. Parallelism ला symbol काय आहे, दोन तिरप्या रेघा आहेत, दोन तिरप्या रेघा आहेत. Coaxiality ला दोन circles आहेत. So this is how it has been represented. Now we will see the one more problem. Third problem. आता थोडं फास्ट बघूया.
आता ह्या तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये बघा, सिंपल आहे, इव्हन एक्झाम मध्ये पण यायचं ना तर अशा पद्धतीने यायचं आणि तुम्हाला हे 5 जे व्हॅल्यू जे 5 जे क्वेश्चन असतात ते तुम्हाला फक्त शो करायचे, तर रिप्रेझेंट करायचे ते ऍज इट इज ड्रॉइंग ड्रॉ करून. आता इथं ह्या प्रॉब्लेम मध्ये बघा, हा कॉम्पोनंट आहे, फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू दाखवलेला आहे, फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू दाखवलेला आहे. सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन 516 अँड 530 होल्स विदिन 0.5 एम. हा एक सेंटर आणि हा एक सेंटर, ह्याच्यातलं जे एटीएम डिस्टन्स आहे सेंटर टू सेंटर बिटवीन 516 holes and 530 holes within 0.5. 0.5 is the tolerance value. How it has been shown, how this has been shown, center to center distance, how this has been shown. See here, so total tolerance is 0.15. If we want to show it bilaterally, then plus 0.25 and minus 0.25. So plus minus 0.25 we have to show it here. 80 plus minus 0.25. So similarly it has been shown. 80 dimension, 80 plus minus 0.25. 80 plus minus 0.25. So this has been shown. Center to center distance between these two holes are having the tolerance, total tolerance of 50 mm. So it means negative tolerance, or it is the bilateral tolerance. Plus minus means bilateral. So to the negative side it is a 0.25, minus side 0.25, plus side 0.25. Second question, axis of 30 hole to be perpendicular to surface A within 0.3. Axis of 30 530 होल, 530 होल हा आहे याचा ऍक्सिस टू बी परपेंडिक्युलर टू सरफेस ए. सरफेस ए कोणता आहे बघा, तर सरफेस ए इथं शो केलेला आहे. दिस इज द सरफेस ए, दिस इज द सरफेस ए. तर ह्या सरफेसला ए डिनोट केलेलं आहे. कसं केलेलं आहे बघा, बट यू हॅव टू शो डिफरंटली बाय शोईंग. तर हा सरफेस ए आहे, ह्या सरफेस ए ला हे जे होल आहे परपेंडिक्युलर, ह्या सरफेस ए ला हे जे होल आहे 530चं ते काय आहे, परपेंडिक्युलर आहे. आणि त्या परपेंडिक्युलरिटीचा जॉमेट्रिकल टॉलरन्स काय आहे, 0.3 म्हणजे 0.30 mm. हाऊ इट हॅज बीन शोन, यू कॅन सी दियर. तर हा शो कसा केलेला आहे बघा, तर या सरफेसला ए सरफेसला डिनोट केलेलं आहे. हे तुम्ही या सरफेसवर दाखवलं असतं तरी चाललं असतं, इथं जरी दाखवलं तरी चाललेलं आहे. त्या डायमेन्शनला एक्सटेंड करून की नाही त्यांनी सॉलिड ट्रायंगल दाखवलेला आहे. एज टच आहे त्या सरफेसला, अँड नाउ इट इज द ए सरफेस. हा स्क्वेअर ब्लॉक आहे ए सरफेस, हा ए सरफेस आहे. तर ह्या ए सरफेसला हे होल आहे, हे होल आहे. मग होलच्या सरफेसला टच केलेलं आहे, होलच्या सरफेसला टच केलेलं आहे आणि राईट साइडला प्रोजेक्ट करून हे हॉरिझॉन्टल 3 स्क्वेअर आहेत. पहिल्या ब्लॉक मध्ये सिम्बॉल ऑफ दी टॉलरन्स. तर इथं परपेंडिक्युलरिटी आहे, ए सरफेसला परपेंडिक्युलर म्हणजे परपेंडिक्युलरिटी सिम्बॉल. तर परपेंडिक्युलरिटीचं सिम्बॉल बघा कसं आहे, एक हॉरिझॉन्टल लाईन आणि एक व्हर्टिकल लाईन. दिस इज द सिम्बॉल ऑफ द परपेंडिक्युलरिटी. अँड मिडल ब्लॉक इज द टॉलरन्स व्हॅल्यू, दॅट इज 0.3. अँड थर्ड ब्लॉक इज द डेटम सरफेस, दॅट इज विथ रिस्पेक्ट टू ए. तर हा सरफेस, हे होल जे आहे, इट इज परपेंडिक्युलर विदिन 0.3 विथ रिस्पेक्ट टू ए सरफेस. याचं मिनिंग काय आहे, हा ए सरफेस आहे लेफ्ट साइडचा, तर या सरफेसला हे जे होल आहे, सिलेंड्रिकल होल आहे, ते परपेंडिक्युलर आहे विदिन 0.3 mm टॉलरन्स विथ रिस्पेक्ट टू ए सरफेस. This is how we have to understand these geometrical tolerances. Now the next surface A to have two triangle surface finish. A surface ला two triangle surface finish, directly two triangle surface finish इथं डिनोट केलेलं आहे. two triangles show केलेले आहे. two triangles, there is a certain value of the two triangle, but we are not bothered about that value right now. Now next is the for tolerance H6 for 512 and 530 hole. 512 आणि 530 ला H6 टॉलरन्स आहे. तर H6 फक्त ऍड करायचा. इथं 530 आहे तर H6 530 H6 512 H6 H6 दोन्ही ठिकाणी ऍड करायचा. 512 H6 आणि 530 H6 दोन्हीला फक्त H6 ऍड केला.
H6 has certain value of the tolerance. Now next is the two holes of phi12 to be coaxial within 0.3. इथं कोएक्सिलिटी मागच्या प्रॉब्लेम मध्ये पण आपण कोएक्सिलिटी पाहिली, या प्रॉब्लेम मध्ये पण कोएक्सिलिटी पाहतोय. तर दोन होल्स आहेत, ही दोन होल्स आहेत, हे एक होल आणि हे एक होल, बोथ आर कोएक्सियल विदिन द 0.3 tolerance, within the 0.3 tolerance that we have to understand here. तर हे कोएक्सिलिटी शो करायची. तर कोएक्सिलिटीसाठी एकदा तुम्हाला एका सरफेसला काहीतरी एक लेटर डिनोट करावा लागेल आणि दुसऱ्या सरफेसला तुम्हाला ते शो करावे लागेल. सी हाऊ दे हॅव बीन डिनोटेड. तर इथं बघा, हे जे डाव्या साइडचा होल आहे, डाव्या साइडचा होल आहे त्याला त्यांनी काय डिनोट केलंय, बी लेटर. सो दिस बी लेटर indicates this is the B surface. This is the B surface means this hole is the B. This surface is B means this hole is the B hole, and this hole is coaxial with this another hole within 0.3. So this hole, right side hole, is coaxial. Symbol of the coaxial is two circles. This hole is coaxial within 0.3 tolerance with respect to this B hole. With respect to this third block is the datum surface, second block is the tolerance value, first is the tolerance symbol. So this is how it has been denoted. So very simple it is. So this is how we have solved these three problems. Again within the 5 minutes we'll just look into it. The fourth problem, हे तुमच्या शीटचे प्रॉब्लेम्स आहेत, शीट वर ऍज इट इज तुम्ही ड्रॉ करायचे आहेत आणि ही लिमिट स्पीड टॉलरन्सची शीट कंप्लीट करायची आहे. नाव हे सिंपल आहे बघा. आता प्रॉब्लेम 4 हा रिड्रॉ करायचा आहे. हे जे आहे तुम्ही ऍज इट इज ह्याची झेरॉक्स घेऊन पेस्ट करू शकता एका कॉर्नरला किंवा टॉप साइडला आणि त्याच्या बिलो हे ड्रॉ करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर पहिला क्वेश्चन आहे, सरफेस ए टू बी परपेंडिक्युलर टू बी विदिन 0.1. हा बघा, व्हर्टिकल सरफेस आहे तो बी आहे, हॉरिझॉन्टल सरफेस आहे तो ए आहे. ए सरफेस ए टू बी परपेंडिक्युलर टू सरफेस बी. ए सरफेस हा बी ला परपेंडिक्युलर आहे आणि दॅट परपेंडिक्युलरिटी टॉलरन्स इज 0.1 mm. हाऊ इट हॅज बीन शोन यू कॅन सी. आतापर्यंत मी पाहिलेलं आहे बघा, ह्या ए ला बघा ए डिनोट केलं, ए सरफेस. हाऊ डिफरंटली दे हॅव शोन इट विथ द ए सरफेस. यू कॅन सी हाऊ इट हॅज बीन शोन. तर ए सरफेस इथं डिनोट केलेलं आहे प्रॉपरली विथ जॉमेट्रिकल टॉलरन्स. अँड द बी सरफेस म्हणजे हा सरफेस आहे, पण या सरफेसला त्यांनी इथं बी दुसरा सरफेस दाखवलेला आहे, हा दुसरा सरफेस दाखवलेला आहे. ऍक्च्युली दिस सरफेस अँड दिस सरफेस इज सेम. हा फ्रंट व्ह्यू मध्ये पाहिला काय आणि टॉप व्ह्यू मध्ये पाहिला काय, दिस सरफेस इज सेम. इट इज अ राईट हँड सरफेस. राईट हँड साइड जे आहे, राईट हँड साइड आहे, व्हर्टिकल साइड आहे, दॅट इज द बी सरफेस. A vertical surface means that this B surface is there. You can show here in the front view as well as top view. कुठेही तुम्ही शो करू शकता. हा B surface आहे, इथं बघा शो केलेला आहे. हा B surface it is perpendicular to A surface within 0.1. तर हे टॉलरन्स व्हॅल्यू आहे ती सेकंड ब्लॉक मध्ये, पहिल्या ब्लॉक मध्ये जॉमेट्रिकल टॉलरन्स दॅट इज परपेंडिक्युलरिटी सिम्बॉल, आणि थर्ड ब्लॉक मध्ये डेटम सरफेस मीन्स विथ रिस्पेक्ट टू ए सरफेस. So this B surface is perpendicular to the A surface within 0.1 tolerance. And this is how the tolerance has been expressed. दूसरा क्वेश्चन बघा, 525 आणि 515 होल्स टू बी कॉन्सेंट्रिक विदिन 0.2. दोन होल्स आहेत ते कॉन्सेंट्रिक आहेत. 550 होल आणि 525 होल, हे दोन होल्स आहेत ते कॉन्सेंट्रिक आहेत. This is one hole and this is another hole. Both are having the one single axis and they are concentric within the 0.2 mm geometric tolerance. इथे बघा, या सरफेसला जो 50 चा जो सरफेस आहे त्या सरफेसला सी लेटरने डिनोट केलेला आहे. 50 चा जो सरफेस आहे त्या सरफेसला, हे 50चं जे होल आहे त्या सरफेसला सी लेटरने डिनोट केलेला आहे. आणि हे 25 जे आहे, हा 25 आहे, तर 25 इथं शो केले त्यांनी, टॉप व्ह्यू मध्ये शो केले. तर हे 25 ला तुम्ही इकडं पुन्हा एक्सटेंड केले आणि सी हाऊ द
इथं उलट केलेलं नाही बघा. इकडे जरी लेफ्ट साईडला घेतलेला असेल तरी पहिला जो आहे सिम्बॉल ते कॉन्सेंट्रिसिटीचा आहे किंवा कोएक्सिलिटीचा आहे. कोएक्सिल within the tolerance of 0.2 with respect to C surface. With respect to C surface म्हणजे हे होल 525 चं होल आहे ते कॉन्सेंट्रिक आहे. म्हणजे हे होल 525 चं होल, this hole is concentric with this 550 hole within the tolerance of 0.2 mm. So this is how, this is the 550 has been denoted as a C letter, and this 525 here it has been represented as a geometrical tolerance. First block, that is the concentricity symbol or coaxiality symbol. Second block is the tolerance value. Third block is the datum letter, datum surface with respect to C surface. This is how the concentricity or coaxiality has been shown. Now, third question, center to center distance. Center to center distance between the 520 holes appears to be within 0.1 mm. Center to center distance. Center to center distance between 520 holes. हे 520 चे होल्स आहेत. याच्यामधलं जे सेंटर टू सेंटर डिस्टन्स किती आहे 140 आहे आणि दॅट इज विदिन दी 0.1. हे बघा 140 distance 0.1, that is the total tolerance. Bilateral tolerance, it becomes the half to the negative side, half to the positive side. So plus minus 0.05, 140 plus minus 0.05, it has been represented. नंतर D, internal grading for 550 surface with appropriate surface finish. तर इंटरनल ग्राइंडिंग आहे बघा. ग्राइंडिंगचं इथं तुम्हाला सिम्बॉल रिप्रेझेंट करायला लावलंय. ते बघा हे जे 550 आहे 550 सरफेस आहे तो एक्सटेंड केलेला आहे. although we have denoted it as a C surface, हा आणखीन वर्टिकली एक्सटेंड केलेला आहे एक्सटेन्शन, आणि त्या एक्सटेन्शन वर अशा पद्धतीने रिप्रेझेंट केलेलं आहे. सरफेस व्हॅल्यू सरफेस टॉलरन्स N6 इथं शो केलेला आहे. N6 फॉर ग्राइंडिंग द अप्रोप्रिएट व्हॅल्यू ऑफ द टॉलरन्स इज N6 and operation is the grinding. So this hole has been done or manufactured with the grinding operation. हे ग्राइंडिंग ऑपरेशन न होल मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. आणि N6 इथं ग्राइंड म्हणजेच हे ग्राइंडिंग ऑपरेशन, आणि याची सरफेस RA व्हॅल्यू इज N6. RA व्हॅल्यू और टॉलरन्स व्हॅल्यू इज द N6. टॉलरन्स फॉर होल 50 इज टू बी H8. तर हे जे 550 होल आहे तर त्याचं टॉलरन्स आहे 550 जे होल आहे त्याचा टॉलरन्स आहे H8. 550 H8, simply 550 H8. So this is how these are the representation. You have to understand it. तर हे तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे, हे समजून घ्यायचं आहे, आणि ते तुम्हाला ड्रॉइंग बघितल्या तर तुम्हाला समजलं पाहिजे याचं मिनिंग काय आहे, हे कशासाठी आहे. तर ह्याचं मिनिंग हे मॅन्युफॅक्चरिंग साठी असतं. ज्यावेळेस प्लॅनिंग डिपार्टमेंट एखादं ड्रॉइंग तयार करतं स्केच करून, त्यावेळेसच त्या ठिकाणी त्या सगळ्या जे जॉमेट्रिकल टॉलरन्सेस वगैरे सगळे त्याच्यामध्ये ऍड केलेले असतात. इट मीन्स दॅट वी हॅव टू यूज सुटेबल मॅन्युफॅक्चरिंग मेथड टू प्रोड्यूस सच अ टॉलरन्स ऑन टू द कंपोनंट. अदरवाइज it is not by just merely any process we cannot get, or by one process we cannot get the tolerance of all these surfaces. तर एकाच मशीनवर सगळे टॉलरन्सेस आपल्याला मिळत नाही. काही मिलिंगचे ऑपरेशन्स असतात, काही ग्राइंडिंगचे ऑपरेशन्स असतात, काही होनिंगचे ऑपरेशन्स असतात, काही CNC चे ऑपरेशन्स असतात. सो everybody has different tolerances. Accordingly we have to select the machine, accordingly to select the suitable machine. So here we have finished this limits, fits and tolerances chapter. I hope you have understood this topic.
आता याच्यानंतर काय करायचंय, तुम्हाला जर काही क्वेरी असेल तर तुम्ही मला नंतर सांगू शकताय. याचा मी पीपीटी तुम्हाला ग्रुप वरती टाकणार आहे. तर आता तुम्ही जेवढे सगळे जॉईन असाल, तुम्ही तुमचे ह्याच्यामध्ये रोल नंबर द्यायचे, पोस्ट मध्ये रोल नंबर द्यायचे. आय विल सेंड पीपीटी टू दी ग्रुप ॲज इट इज सेम. जो क्वेश्चन आहे त्याचं झेरॉक्स करून ते तुम्ही पार्टली त्याचा चिटकावायचंय टॉप साईडला, आणि त्याच्या बिलो तुम्हाला हे रिड्रॉ करून हे शो करायचंय. तुम्ही तुमचा रोल नंबर देऊन मीटिंग लेफ्ट करू शकता. Mursal, you can give your roll number and leave the meeting. आपल्या सगळ्यांना म्हटलं आवडतं. कधी कधी बघितलं ना तर एका बाजूने सर सोपं पण आहे हे विथ पीपीटी किंवा ऑनलाईन.
अरे नाही. आणि काही डिफिकल्टी पण आहे. काही गोष्टी आहेत, सगळ्या ड्रॉ करू शकत नाही ब्लॅकबोर्ड वरती. आता ते इंजिनिअरिंग विषय कधी शिकलेलो सर आम्ही. काय?